आपण या व्हिडिओमध्ये 7th स्टँडर्डचा 12 नंबरचा लेसन आहे माझे बालपण, जो मराठी सप्तरंगमधला आहे. त्याचे आपण शब्दार्थ, क्वेश्चन आन्सर्स, रिकाम्या जागा भरा, कोण कोणास म्हणाले, चूक बरोबर, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. त्यानंतर जे पण काही ग्रामर आहे ते बघणार आहोत. त्याचबरोबर वर्कबुकमध्ये जे काही एक्स्ट्राचे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर वर्कबुकमध्ये जे काही ग्रामर आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. संधी सोडवा. अशा प्रकारे आज आपण हा लेसन कंप्लीट करणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत शब्दार्थ. गावचं येणार आहे खेडे. खेडे म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला विलेज म्हणतात. शाळा म्हणजेच विद्यालय, त्याला इंग्लिशमध्ये स्कूल म्हणतात. उशीरचं येणार आहे विलंब आणि इंग्लिशमध्ये त्याला लेट म्हणतात. काळजी, चिंता आणि इंग्लिश शब्द आहे वरी. आनंदचं येणार आहे हर्ष आणि इंग्लिश वर्ड आहे त्याचा हॅपीनेस. आश्चर्याचं येणार आहे नवल आणि इंग्लिश वर्ड आहे सरप्राईज. त्याच्यानंतर आपण ह्याचे क्वेश्चन आन्सर्स बघूया. पहिला क्वेश्चन आहे, रावसाहेबांना कशाचे आश्चर्य वाटले व का? आणि उत्तर आहे, गोपाळ कराडच्या शाळेत असताना तिथे दर रविवारी सभा भरत असे. म्हणजे गोपाळ जेव्हा कराडच्या शाळेमध्ये शिकत होता त्यावेळी दर रविवारी सभा भरायची. त्यावेळी मुलांकडून निबंध लिहून घेतले जात, भाषणे म्हणून घेतली जात आणि त्यावेळी त्या सभेमध्ये मुलांकडून निबंध जे आहेत म्हणजे एसे रायटिंग करून घ्यायचं आणि भाषण जे आहे स्पीच वगैरे बोलून घेतले जायचे. अनेक मुलांबरोबर गोपाळनेही निबंध लिहिला आणि तो रावसाहेबांना आवडला. आणि जशी दुसरी मुलं सुद्धा निबंध लिहित होती तसाच निबंध गोपाळांनी सुद्धा लिहिला आणि तो जो निबंध आहे तो रावसाहेबांना खूप आवडला. तो निबंध वाचताना रावसाहेब मंत्रमुग्ध झाले. मंत्रमुग्ध होणं म्हणजेच काय तर स्वतःमध्येच हरवून झालं. तो वाचता वाचता ते स्वतःमध्येच हरवून गेले. म्हणजे ते इतके त्याच्यामध्ये असे तल्लीन झाले होते. कारण तो निबंध एखाद्या मोठ्या माणसाने लिहिल्याप्रमाणे होता. कारण गोपाळ तर त्यावेळेस एक मुलगा होता, म्हणजे विद्यालयात जाणारा एक मुलगा होता आणि त्यांना असं वाटलं की हा निबंध हा एवढा छोटासा मुलगा कसा काय लिहू शकतो. त्यामुळे तो जो निबंध आहे तो वाचताना ते काय झाले, मंत्रमुग्ध झाले. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, गोपाळचा जीव मेटाकुटीला का आला होता? म्हणजे गोपाळला तिथे राहणं खूप कठीण झालं होतं, म्हणजे त्याला खूप असह्य होत होतं तिथे राहणं. तर का? गोपाळ आपल्या काका काकू बरोबर राहत होता. गोपाळची काकू फार खाष्ट होती. म्हणजे गोपाळ शिकण्यासाठी त्यांच्या काका काकूजवळ राहायचा आणि गोपाळच्या काकूचा स्वभाव हा खाष्ट म्हणजे खूप खडूस असा होता. ती गोपाळाला पटवून घेत नसे, म्हणजे ती गोपाळला असं पटवून नाही घ्यायची. गोपाळाला नाईलाजाने शिक्षणासाठी हे सारे सहन करावे लागे, कारण त्यांना हे सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण त्यांना शिकायचं होतं आणि ते ज्या गावामध्ये राहायचे तिथे त्यांना शिकण्यासाठी शाळा नव्हती. गोपाळची काकू घरची कामे त्यांच्याकडून करून घेऊ लागली आणि गोपाळची जी काकू आहे ती गोपाळकडून घरातली पण कामं करून घ्यायला लागली. नाईलाजाने तो माधुकरी मागू लागला, म्हणजे ते लोकांकडे जाऊन पण मागणी पण मागू लागला. ज्या घरी माधुकरी मिळे तेथील लोक त्यांना घरची कामे करायला सांगत आणि जे घरातली म्हणजे ज्या लोकांकडे तो मागायला जात असे तिथली लोक त्याच्याकडून घरची कामं करायला सांगायला लागली. तर ते काय काय कामं करायचे? कुणाची भांडी घास, म्हणजे कुणाची भांडी घासून द्यायचे, कुणाला पाणी आणून देणे, कुणाला दुकानातील सामान आणून दे, कुणाला भाजी खुडायला मदत कर. मग त्यांना कोणती कोणती कामं करायला लागत होती? तर कुणाच्या घरातलं भांडी घासायला लागायची, घरातली पण दुसरी पण कामं करायला लागायची. कुणाला पाणी आणून द्यायचं, कुणाला दुकानातलं सामान आणून द्यायचं, कुणाला भाजी खुडायला मदत करणं म्हणजेच काय, खुडायला म्हणजेच भाजी साफ करून द्यायला मदत करणं. कुणाच्या घरातील झाडलोट कर, म्हणजे त्यांच्या घरातला केरकचरा काढायला. अशी कामे करताना गोपाळचा जीव मेटाकुटीला आला होता किंवा गोपाळ मेटाकुटीला आला होता. त्याला शिकायचं होतं, सो त्याचा वेळ जो आहे हा या गोष्टींमध्ये वाया जात होता. त्यामुळे गोपाळाला काका काकींजवळ राहणं ते त्याला जमत नव्हतं किंवा त्याला खूप त्रास होत होता. म्हणजेच काय तर गोपाळचा जीव मेटाकुटीला आला होता. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, कोणती गोष्ट गोपाळच्या जिवारी लागली? म्हणजे कुठल्या गोष्टीमुळं गोपाळला खूप वाईट वाटलं? तर उत्तर आहे, गोपाळ अकोलेला मामाकडे हायस्कूलमध्ये शिकू लागला. मग ज्यावेळेस काका काकूंकडनं तो निघून आला त्यावेळेस तो कोणाकडे गेला? तर मामाकडे गेला आणि तो मामाकडे हायस्कूलमध्ये शिकायला लागला. हायस्कूलमध्ये शिकायला लागला. लवकरच एक हुशार विद्यार्थी म्हणून गोपाळ चमकू लागला. म्हणजे काय तर त्यांची एक ओळख निर्माण झाली की खूप हुशार विद्यार्थी आहेत. चमकू लागणं म्हणजेच काय, त्यांची एक नवीन इमेज
इमेज तयार होणं किंवा ओळख निर्माण होणं. गोपाळाला शिष्यवृत्ती मिळाली म्हणजेच त्यांना स्कॉलरशिप मिळाली. शिक्षणासाठी 4 पैसे मिळवण्यासाठी तो इतरही कामे करू लागला आणि आपलं शिक्षण पूर्ण व्हावं आणि आपल्याला अजून काही 4 पैसे मिळावे म्हणून तो काय करायला लागला, शाळा शिकण्याबरोबर अजून दुसरी पण कामे करायला लागला. त्याची शाळेत उशिरा येणे महाजनी सरांना आवडायचे नाही आणि ते जे रोज रोज शाळेमध्ये उशिरा यायचे त्यांना जे शिकवणारे सर होते त्यांना म्हणजे त्यांचं नाव आहे महाजनी सर, सो त्यांना ते आवडायचं नाही. तेव्हा सर त्याला खूप ओरडले आणि म्हणाले. मग त्यावेळेस सर खूप चिडले की रोज रोज हा उशिरा येतोय. मग त्या दिवशी ते त्याला काय म्हणाले, गोपाळ रोजच उशिरा येतोस आणि वेगवेगळी कारणे सांगतोस, तू काय शाळा शिकणार. मग गोपाळला सर काय ओरडले की तू तर रोजच उशिरा येतोस आणि रोज काहीतरी वेगळं कारण सांगतोस, तू काय शाळा शिकणार, तुझ्या हातून शिक्षण होईल असे वाटत नाही, मला नाही वाटत की तू शिकू शकेल किंवा मोठा होऊ शकतील. हे सरांचे बोलणे गोपाळच्या जिवारी लागले. म्हणजेच ही गोष्ट त्यांना आवडली नाही आणि त्यांना खूप या गोष्टीचं वाईट वाटलं की कारण तो एवढा हुशार विद्यार्थी शिक्षणासाठी तो त्याचं स्वतःचं घर सोडून एवढ्या लांब आला आहे आणि इथे जर त्याला सर असे बोलले म्हणून ही गोष्ट त्यांना जिवारी लागली. म्हणजे त्या गोष्टीचं त्यांना खूप वाईट वाटलं. त्यानंतर आहे रिकाम्या जागा भरा. डॅश डॅश गावापासून कराड जवळच होते. तर त्यांचं जन्मस्थान किंवा त्यांचं आईवडिलांचं गाव कोणतं होतं तर टेंबू. टेंबू गावापासून कराड जवळच होते. गोपाळनेही डॅश डॅश लिहिला होता तर गोपाळनेही निबंध लिहिला होता. मामाच्या डॅश डॅशने गोपाळ सुखावला. म्हणजे त्यांचे जे एक मामा होते जे चांगल्या ठिकाणी जॉबला होते त्यांचं जेव्हा लेटर आलं त्यावेळेस गोपाळला बरं वाटलं की चला मी जाऊन तिकडे शिकू शकतो. तर मामाच्या पत्राने म्हणजेच लेटरने गोपाळ सुखावला म्हणजे त्यांना खूप बरं वाटलं. तो इतरही डॅश डॅश करू लागला. तर तो इतर काय करायला लागला तर इतरही कामे करू लागला कारण त्यांना शिक्षणासोबत स्कॉलरशिपसोबत त्यांना अजून थोडेसे काहीतरी पैसे मिळतील ह्या हेतूने ते अजून पण कामे करू लागले. आता कोण कोणास म्हणाले. हा निबंध कोणी लिहिला हे कोणी विचारलं तर रावसाहेब सर्व मुलांना म्हणाले. कारण रावसाहेबांनी ज्यावेळेस गोपाळचा निबंध घेतला बघत होते त्यावेळेस त्यांना तो निबंध आवडला आणि त्यांनी सगळ्या मुलांना विचारलं की हा निबंध कोणी लिहिला आहे. होय साहेब हा निबंध मीच लिहिला आहे. तर हे कोण म्हणालं, गोपाळ रावसाहेबांना म्हणाला. ज्यावेळेस त्यांनी विचारलं की हा निबंध कोणी लिहिला आहे त्यावेळेस तो मुलगा उठला म्हणजेच कोण गोपाळ उठला आणि गोपाळने सांगितलं की रावसाहेब हा निबंध किंवा होय साहेब हा निबंध मीच लिहिला आहे. तू काय शाळा शिकणार हे कोण म्हणालं तर महाजनी सर गोपाळला म्हणाले. का तर कारण गोपाळ रोजच शाळेमध्ये उशिरा येत होता त्यामुळे चिडून महाजनी सर गोपाळला म्हणाले की तू काय शाळा शिकणार. त्याच्यानंतर 4th नंबर आहे सर शिक्षण हेच माझे जीवन आहे. गोपाळ महाजनी सरांना म्हणाला. ज्यावेळेस गोपाळला सर म्हणाले की तू काय शाळा शिकणार, मला नाही वाटत की तुझ्याकडून काही शिक्षण होईल, तर तेव्हा ही गोष्ट त्यांना खूप वाईट वाटली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सर शिक्षण हेच माझं जीवन आहे. म्हणजे शिक्षणाशिवाय मी दुसरा काहीच विचार करू शकत नाही. त्यानंतर आहे बरोबर की चूक ते लिहा. टेंबू गावात शाळा नव्हती तर हो बरोबर आहे कारण टेंबू गावात शाळा नव्हती म्हणूनच ते दुसरीकडे शिकायला गेले होते. कराडला सोमवारी सभा भरत असे तर चूक आहे कारण कराडला रविवारी सभा भरायची. गोपाळचे मन नोकरीत रमत नव्हते. बरोबर कारण जेव्हा त्यांनी नोकरी करायला घेतली तेव्हा त्यांचं मन नोकरीत रमत नव्हतं. गोपाळने केसरी वर्तमानपत्र सुरू केले तर हे चूक आहे. तर त्यांनी कोणतं वर्तमानपत्र सुरू केलं होतं तर त्याचं नाव होतं सुधारक. मग केसरी कोणी सुरू केलं होतं तर बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलं होतं आणि यांना आगरकरांनी मदत केली होती. त्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. हुशार, हुशारचं येणार आहे मठ्ठ. सुंदरचं येणार आहे कुरूप. त्याच्यानंतर पूर्णचं येणार आहे अपूर्ण. नाइलाजचं येणार आहे इलाज. पासचं येणार आहे नापास आणि खात्रीचं येणार आहे शंका. सो हुशारचं तर माहीतच असेल, सुंदर माहिती आहे. पूर्ण म्हणजे जो व्यक्ती पूर्ण आहे तो किंवा फुल. नाइलाज म्हणजे जेव्हा आपल्याजवळ कोणताही उपाय नसतो त्यावेळेस काय असतो तर नाइलाज असतो. पास म्हणजे जो पास माहिती आहे. खात्री आय थिंक सगळ्यांनाच माहिती असेल. त्यानंतर आहे लिंग बदला म्हणजे जेंडर चेंज करायचं आहे. मामाचं येणार आहे मामी. काकाचं येणार आहे काकी. शिष्य म्हणजेच कोण तर स्टुडंट. सो मुलाला शिष्य म्हणणार आहेत आणि मुलीला काय म्हणतात तर शिष्या. आई वडील मुलगा मुलगी. त्यानंतर वचन बदलायचं आहे. गाव म्हणजे एक असणार आहे तेव्हा ते गाव असणार आहे. खूप सारी असणार तेव्हा ती गावे असणार आहेत. एक महिना आणि बाकीचे जे असणार आहे ते महिने. महिना आणि महिने. एक असणार आहे तेव्हा ते वर्तमानपत्र असणार आहे आणि खूप सारे असणार आहेत तेव्हा ते काय असणार आहे वर्तमानपत्रे. म्हणजेच एक पेपर आणि दुसरे त्याला इंग्लिशमध्ये पेपर्स म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला वर्तमानपत्रे म्हणणार आहेत.
काम एक असेल तर काम असणार आहे, खूप सारे असतील तर ती कामे असणार. एक असेल तर नोकरी असणार आहे आणि खूप सारी जी कामं नोकऱ्या असतात त्याला सो काय म्हणणार, खूप सारी नोकरीला काय म्हणणार, नोकऱ्या. सो शुद्धलेखन करून लिहायचं आहे. कुणाची हे काय येणार आहे, करेक्ट करून लिहायचे आहे जे स्पेलिंग ते हे असं येणार आहे. कुणाची हुशारीचं येणार आहे, याला दुसरी येणार आहे. त्याच्यानंतर लिहिलीला पहिली वेलांटी येणार आहे. वाढले सो वाढलेच राहणार आहे. सो हे बरोबरच आहे. अशा प्रकारे तुम्हाला शब्द शुद्ध करून लिहायचा आहे, म्हणजे ज्या स्पेलिंग्स चुकीच्या आहेत त्या व्यवस्थित करून लिहायच्या आहेत. त्यानंतर आता आपण वर्कबुकमधले एक्स्ट्राचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. पहिलं आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. रावसाहेब डॅश डॅश झाले, तर रावसाहेब काय झाले, मंत्रमुग्ध झाले, म्हणजे ते लेटर वाचताना त्याच्यामध्ये हरवून गेले, म्हणजेच काय तर मंत्रमुग्ध झाले. डॅश डॅश हे नाव ठेवले, बाळाचं काय नाव ठेवलं तर गोपाळ. एक डॅश डॅश निबंध त्यांच्या हाती लागला, तर निबंध कसा होता, उत्कृष्ट म्हणजे खूप असं सुंदर. चूक बरोबर ते लिहा. गोपाळचा जन्म रामटेकला झाला, तर हे चूक आहे. गोपाळचे सारखे कौतुक होऊ लागले, हो, कारण तो लहान होता तेव्हा अनेक प्रश्न विचारून सगळ्यांना हैराण करून सोडायचं, त्यामुळे किती हुशार मुलगा आहे म्हणून त्याचं सगळेजण कौतुक करत होते. गोपाळची काकू प्रेमळ होती, तर चूक आहे, कारण गोपाळची काकू खास्ट होती म्हणजे खडूस होती. गोपाळ नागपूरला शिकू लागला, तर चूक आहे, कारण गोपाळ अकोल्याला शिकू लागला. एका वाक्यात उत्तर लिहा. गोपाळचे कौतुक कोण करत होतं, तर त्याची तीक्ष्ण बुद्धिमत्ता म्हणजे तो खूप असं हुशार होता, तर सो त्याला म्हणजे त्याची जी कॅपॅसिटी होती, जी लर्निंग पॉवर होती ती खूप अशी म्हणजे फास्ट होती, त्यामुळे त्याची बुद्धिमत्ता कशी होती, तीक्ष्ण होती. हे पाहून घरातली वडीलधारी मंडळी त्याचे कौतुक करत होते, म्हणजे सगळे असं बोलायचे की हा मुलगा शिकून खूप मोठा होणार आहे, नाव काढणार आहे. मुख्याध्यापक गोपाळविषयी काय म्हणत असत, तर मुख्याध्यापक काय म्हणायचे गोपाळविषयी, तर मुख्याध्यापक म्हणायचे गोपाळ आपल्या शाळेचे नाव काढणार, भविष्यात खूप मोठा होणार. सो हे कोण म्हणायचं, गोपाळच्या शाळेचे मुख्याध्यापक. थर्ड नंबर आहे, गोपाळने कोणते वर्तमानपत्र सुरू केले. गोपाळनं कुठलं वर्तमानपत्र काढलं होतं, तर गोपाळने सुधारक नावाचे वर्तमानपत्र सुरू केले. फोर्थ आहे, गोपाळचे मामा कुठे काम करत असे, म्हणजे गोपाळचे मामा कुठे कामाला होते, तर उत्तर आहे गोपाळचे मामा लोकल फंडात नोकरीला होते. त्याच्यानंतर आहे थोडक्यात उत्तरे लिहा. गोपाळच्या कोणत्या उत्तराने महाजनी सर अवाक झाले, म्हणजे कुठलं असं गोपाळचं उत्तर ऐकून महाजनी सरांना एकदम अवाक होणं, म्हणजे त्यांना असं वाटलं की हा मी जे बोललो ते चुकीचं बोललो किंवा त्यांना असं एक रिअलाईज झालं. तर सर, शिक्षण हेच माझे जीवन आहे, ते माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. ज्यावेळेस त्यांनी गोपाळला महाजनी सर म्हटले की तू रोज उशिरा येतोस, तू काय शिकणार वगैरे, तेव्हा ती गोष्ट त्यांना खूप अशी खटकली किंवा लागली. तेव्हा गोपाळ त्यांना काय म्हणाला की सर, शिक्षण हेच माझं जीवन आहे, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त मी दुसरा कुठलाच विचार करू शकत नाही, ते माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे, म्हणजे एंड मुमेंटपर्यंत मी म्हणजे शिक्षणच घेणार किंवा हे अंतिम ध्येय आहे माझं, हेच माझं एम ऑब्जेक्ट आहे. या ध्येयापासून मी तसूभरही मागे हटणार नाही, आणि हे जे माझं ध्येय आहे, हे जे माझं एम ऑब्जेक्ट आहे त्याच्यापासून मी एक कण पण मागे किंवा एक तसूभरसुद्धा मागे हटणार नाही. मी तुमच्यासारखा खूप शिकेन, खूप मोठा होईन, आणि मलासुद्धा तुमच्यासारखं खूप शिकायचं आहे आणि मोठं व्हायचं आहे. जीवनात नक्की काहीतरी करून दाखवेन, आणि आयुष्यात माझ्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी करून दाखवेन. गोपाळच्या या उत्तराने महाजनी सर अवाक झाले, म्हणजे हे जे उत्तर होतं हे ऐकून महाजनी सर खूप म्हणजे असे म्हणजे त्यांना आश्चर्य वाटलं की अवाक झाले, एवढा छोटा मुलगा अशी उत्तरं देतो, ते हे ऐकून त्यांना अजून आश्चर्य वाटलं. आता अर्थपूर्ण वाक्य बनवा. इथे काय दिलेलं असतं, जर एक सेंटेन्स आहे जो इकडे तिकडे दिलेला असतो, सो त्याला व्यवस्थित लिहायचं असतं, जेणेकरून त्याचा अर्थ स्पष्ट होईल. नव्हती सोय शिक्षणाची, तर उत्तर येणार आहे शिक्षणाची सोय नव्हती. सेकंड आहे, होती अशी खात्री घरच्यांची, तर हे काय सेंटेन्स बनणार आहे, अशी घरच्यांची खात्री होती, म्हणजे हा शिकून नाव काढणार आहे, मोठा होणार आहे, ही त्याच्या घरच्यांची खात्री होती. खूप भविष्यात होणार मोठा, तर ह्याचं येणार आहे भविष्यात खूप मोठा होणार आहे. त्यांच्याकडे लागला राहू गोपाळ, तर ह्याचं येणार आहे गोपाळ त्यांच्याकडेच राहू लागला. फिफ्थ नंबर आहे, लागली मिळू शिष्यवृत्ती गोपाळला, तर त्याचं येणार आहे गोपाळला शिष्यवृत्ती मिळू लागले. आता शब्द शुद्ध करून लिहायचा आहे. इथं काय येणार आहे, रागूचं येणार आहे रागवू, सर्वांना हे नीट करून लिहायचं आहे असं येणार आहे तुम्हाला शब्द शुद्ध करून लिहायला सर्वांना. खात्रीचं येणार आहे खात्री, मैत्री,
निबंध, आश्चर्य, शिक्षण आणि चांगली, अशा प्रकारे तुम्हाला जे स्पेलिंग मिस्टेक्स आहेत ते नीट करून लिहायचं आहे. त्यानंतर खाली आहे वाक्यात उपयोग करा. आता इथे अर्थ नाही सांगायला सांगितलं, फक्त तुम्हाला वाक्यात उपयोग करायला सांगितलं आहे. सो पहिला आहे अफाट. सो अफाटचं काय येणार आहे, राजेशकडे अफाट संपत्ती आहे. अफाट म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये. सेकंड आहे शोध निबंध. आता शोध निबंधचा अर्थ काय येतो तर रिसर्च पेपर. त्याचं वाक्य बनणार आहे शोध निबंध एका पानापासून 10 ते 15 पानापर्यंत असू शकतो. तर शोध निबंध किती असू शकतो तर 10 ते 15 पानापर्यंत असू शकतो. आता परदेशीचं वाक्य बनवायचं आहे. परदेशी म्हणजे दुसऱ्या देशामध्ये. मुलगा परदेशी जाताना आईबाबांना गहिवरून आले. म्हणजे आपला मुलगा दुसरीकडे शिकायला चाललाय किंवा परदेशात चाललाय हे बघून त्याच्या आईवडिलांना गहिवरून आलं म्हणजे रडायला आलं. कट्टरचं येणार आहे कट्टर म्हणजे खूप असं स्ट्रॉंग किंवा एखाद्या गोष्टीवरती अडून राहणं असं. रामाचे वडील कट्टर शिवभक्त आहेत. म्हणजे ते शिवाची किंवा शंकराची खूप भक्ती करतात. म्हणजे ते काय आहेत तर कट्टर म्हणजे खरे शिवभक्त आहेत. निंदाचं येणार आहे कधीही कोणाची निंदा करू नये. निंदा म्हणजेच काय तर एखाद्याबद्दल वाईट बोलणं. सो त्याचं वाक्य काय येणार आहे, निंदाचं येणार आहे कधीही कोणाची निंदा करू नये. त्यानंतर संधी सोडवायची आहे. सदिच्छाचं येणार आहे सद प्लस इच्छाचं होणार आहे सदिच्छा. दुर्भाग्याचं होणार आहे दूर प्लस भाग्य दुर्भाग्य. क्षुती पासाचं येणार आहे शुद्ध प्लस पिपासा आणि दुर्दैवाचं येणार आहे दू प्लस दैव. अशा प्रकारे तुम्हाला ही संधी सोडवायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला लेसनचे क्वेश्चन आन्सर्स कंप्लीट करायचे आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.